हाय हॅलो गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नीलम सोवळले आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज होती वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून सर्वात प्रथम देवांची पूजा केली. आणि देवांची आंघोळ झाल्यावर जेव्हा देवाऱ्याकडे बघतो तेव्हा प्रसन्न आणि आपल्याला पण एकदम उत्साही वाटतं. मग त्यानंतर देवपूजा झाली की म्हटलं पहिली दारामध्ये छानशी रांगोळी काढून घ्यावी, कारण मुली पण झोपलेल्या होत्या आणि सकाळी थोडी शांतता असते, त्यामुळे मग सकाळ सकाळ काढली की मग ती पटकन काढता पण येते आणि थोडा वेळ पण मिळतो रांगोळी काढायला. मग तेच देवपूजा झाली की रांगोळी काढून घेतली आणि मग रांगोळी काढून घेतल्यानंतर मग बाकीची जी कामं होती त्या बाकीच्या कामांनासुद्धा सुरुवात केली. तसा पाहायला गेलं तर त्या दिवशी आमचा उपवासच होता वटपौर्णिमेचा. आणि आज तर खूप धोधो पाऊस पडतो. आमच्याकडे तर प्रचंड पाऊस पडतो. त्यामुळे मग आता तरी पण मग आता पाऊस असल्यामुळे काही थांबून चालत नाही. दुर्वाला पण शाळेत जायचं, म्हणून आता आम्ही चाललो आहे तिकडेच वडाची पूजा करण्यासाठी. मग मी आत्ता जशी रेडी झाली आणि मग आता आम्ही निघतो. मी माझ्या मोठ्या जाऊबाई त्या आणि दुर्वा अशा आम्ही तिघीजणी आता चालली आहे रेडी होऊन. आम्ही सकाळीच वड पूजण्यासाठी जाण्यासाठी तयार झालो आणि त्यावेळेस सकाळपासूनच पाऊस खूप पडत होता. आम्ही घरी थोडा वेळ थांबलो, म्हटलं पाऊस थांबेल, पण पाऊस काही थांबण्याची चिन्ह दिसत नव्हती. अखेर आम्ही छत्री घेतली आणि तसेच वड पूजण्यासाठी आम्ही आणि माझ्या जाऊबाई आणि दुर्वा आम्ही तिघीजणी मग वडाची पूजा करण्यासाठी गेलो. त्यानंतर तिथे मग थोडा वेळ आम्ही छत्री घेतली, पण नंतर जास्त काही छत्री घेऊन उभं राहणं पॉसिबल नव्हतं. पण नंतर मग अशी भिजतच आम्ही वडाची पूजा करून घेतली. गर्दी तर होती, पण मग तरी पण छान व्यवस्थित पूजा झाली आमची करून. पूजा करताना बारीक बारीक पाऊस पडत होता, पण त्या तशाच पावसामध्ये आम्ही पूजा करून घेतली. आणि त्यानंतर मग पूजा पूर्ण झाली आणि पूजा पूर्ण झाल्यावर मग 5 बायकांना मी वाण देऊन दिले आणि त्यांच्या पाया वगैरे पडून घेतल्या. मग त्यानंतर आम्ही तिथून त्यांना वाण वगैरे दिल्यानंतर मंदिरामध्ये गेलो. वाण दिलं. त्यानंतर वाण दिल्यानंतर आम्ही त्याच वडाच्या झाडाच्याच समोर महादेवांचं मंदिर आहे, मग त्या मंदिरामध्ये आम्ही गेलो. मग महादेवांचं, राधाकृष्णजींचं, गणपती बाप्पांचं सर्वांचे दर्शन घेतलं आणि मग तिथून मग आम्ही थोडंसं 5-10 मिनटं तिथे थांबलो आणि मग घरी येण्यासाठी निघालो. पण तिथे दर्शन घेऊन येत होती तेव्हा मग मला तिथे 2 बायकांनी बोलवलं वाण घेण्यासाठी, म्हणून मग तिथेच मी त्यांनी दिलेले वाण घेतले आणि मग आम्ही त्यानंतर मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो.
त्यानंतर आम्ही घरी जाईपर्यंत पूर्णपणे ओल्या झालो होतो दोघीच्या दोघी, कारण पाऊसच एवढा बारीक पडत होता, सतत पाऊस पडत होता, म्हणून मग तसंच आम्ही भिजलेलो होतो. मग त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि मग घरी गेलो. पण घरी जाता जाता पूजा करता करता पण आम्हाला उशीरच झाला होता, कारण दुर्वाला शाळेत पण जायचं होतं आणि मग त्यासाठी तिची घरी जाऊन तयारी पण करायची होती. मग त्यानंतर आम्ही पूजा केली आणि पटापट दोघीच्या दोघी घरी जाण्यासाठी निघालो. आज वटपौर्णिमा, त्यामुळे सकाळीच पूजा करून आलो. पण एवढा पाऊस होता, प्रचंड पाऊस पडत होता. पण त्या पावसात पण आता म्हटलं करायची तर आहे, दुर्वाची शाळा होती, त्यामुळे मग आम्ही त्या पावसातच गेलो आणि पूजा करून आलो. त्यानंतर आज तर सगळ्यांचे उपवास होते सकाळी, त्यामुळे मग काय पुरणपोळ्यांचा स्वयंपाक आम्ही सकाळी न करता म्हटलं संध्याकाळीच करूया, कारण मग आमच्या तिघींचे पण उपवास आणि खाणारं सकाळी कोणी नव्हतं. मग म्हटलं सकाळी संध्याकाळी सगळे उपवास पण सोडतील आणि मग सगळे खातील, म्हणून मग आज आता पुरणपोळ्यांचा स्वयंपाकाचा बेत आहे. मग आता पुरणपोळ्याच बनवते आहे. मग आता थोडीशी पूर्वतयारी झालेली आहे. मग आता पुरणपोळ्या जाते आणि आता करायला घेते. आता दुर्वा तर अजून आलेली नाही आहे शाळेतनं, पण राधा आहे. राधा काय करते? राधा काय करते? काय करते राधा? सांग, काय खाते राधा? काय खाते बिल्लू? सांग बघू, काय खाते तू? काय खाते सांग ना. भजियाच खाल्ले आणि बटाटा भजी. हा, अजून काय? चला इथेच थांबते. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.